दिवसभर घराच्या कामात व्यस्त असणाऱ्या गृहिणींना या निमित्ताने स्वतःसाठी 2-3 तास मिळतात. मैत्रिणींसोबत गप्पा गोष्टी, गाणी, खेळ आणि चमचमीत जेवणाचा आनंद हाच याचा उद्देश असतो. एकत्र आल्यामुळे गृहिणींमध्ये विविध विषयांवर चर्चा होते. त्यामुळे सामान्य ज्ञानात सुद्धा भर पडतो. आज आमची सुद्धा विषय होती. त्या निमित्ताने आम्ही सर्व एकत्र एका ठिकाणी जमलेलो आहोत. बऱ्याच दिवसानंतर भेटल्यामुळे सर्वजणी गप्पांमध्ये अगदी रंगून गेलेले आहेत. मी स्वतः त्यांना मी सांगतो या कुठे राहतात? शिक्षिका ते जवळ घेते ना एकदम मोठे मोठे चेहरे सर्वजणी जमल्यावर सुरुवातीला सर्वांनी अगदी खूप एकमेकींशी गप्पा केल्या. बराच वेळपर्यंत चर्चा झाल्यावर सर्वांनी मग एकत्रितपणे मेनू ठरवला आणि सर्वांनी मग जेवणाची सुरुवात केली. अगदी हसत खेळत गप्पा गोष्टी करत सर्वजणी अगदी जेवणामध्ये मग्न झालेल्या होत्या. त्यातल्या त्यात आमची मैत्रीण मीनाक्षी हिने ठरवलेला मेनू म्हणजे दोघीही भाज्या अगदी खूपच सुंदर होत्या. त्या अगदी सर्वांना आवडल्या. व्हिडिओ मध्ये हे बघा सगळ्या मैत्रिणी माझ्या दुकानावर आहे ना, दुकानावर आहेत का? हॅलो. हे बघा आमची आता जेवण आटोपलेली आहेत आणि आता आम्ही घराकडे निघालेलो आहोत. सर्व मैत्रिणी आता बाहेर निघालेल्या आहेत आणि घरी जाण्याच्या तयारीत आहेत. ती एक आज माझी एकाच दिवशी 2 विषय होत्या. त्यामुळे मी अगदी वेळात वेळ काढून दोन्ही विषय आज अगदी वेळात वेळ काढून मी दोन्ही विषयीला हजेरी लावली. या बघा माझ्या दुसऱ्या विषयीतील मैत्रीण.
असं बोला ना तुम्ही. असे काही दिलं तेव्हा आपल्याला यांचं चाललंय ना. किती छान घेऊ शकते आपण मोठं काढा बाहेर ना. नाही असं एक साईड सगळ्यांचं एकत्र हा बसून सगळे एकत्र पूजाला काढा. इकडे या साईडला सगळ्यांचं तिरपा काढेल ना ते. कशी वाटली तुम्हाला आजची भिशी पार्टी मला कमेंट करून कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप देखील करा. आणि हो, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.